नमस्कार उद्योजक मित्रमैत्रिणींनो, आज आपण ध्येयप्राप्ती अवॉर्डने ज्यांना सन्मानित करणार आहेत अशा आपल्या ऐरोलीच्या समाजसेविका मृणाली वानखेडे यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार मृणाली ताई. गरुड जेपच्या विजन 333 या स्टॉल एक्झिबिशन, सेमिनार आणि उद्योजकाचं भविष्य घडवण्यासाठी नवे सामाजिक व्यवसाय वृद्धीसाठी आपण जी ऍक्टिव्हिटी घेत आहोत 333 333 3333 3,33,00,000 या मोठ्या विजनमध्ये आपल्याला आम्ही उत्कृष्ट समाजसेविका हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यासाठी आम्ही आपल्याला हा ध्येय प्राप्ती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आम्हाला तुमचा सामाजिक प्रवास आणि कौटुंबिक पाठिंबा जाणून घ्यायला आवडेल, तर त्याबद्दल आम्हाला सांगितलं तर खूप छान होईल. नमस्कार आणि प्रथम धन्यवाद मॅडम की तुम्ही मला या लायक समजलात आणि एवढा छान अवॉर्ड तुम्ही देताय आणि तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि खूप कौतुकास्पद बाब आहे की एक बाई हजारो बायांसाठी नव्हे तर लाखो बायांसाठी काम करते आहे. आता जे गरुड झेप जे आपले हे लावलेले आहेत स्टॉल म्हणा किंवा उद्योग साठी त्यांनी सेमिनार ठेवले आहे. फक्त आपण एक्झिबिशन म्हटलं की तिथे स्टॉल, खरेदी विक्री एवढंच आपल्या डोक्यात येतं, पण हे गरुड झेप जे एक्झिबिशन आहे हे खूप अनोखं आहे. इथे फक्त तुम्हाला विकत घ्यायचं आणि खरेदी करायचं एवढंच नाही, तर तिथे तुम्हाला बरंचसं ज्ञान मिळणार आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय कसा करावा ह्याबद्दल अनेक सेमिनार आहे. तिथे एंटरटेनमेंट पण तुम्हाला मिळणार आहे. बरेचसे प्रोग्राम तिथे असणार आहे. आणि तुम्ही जसं मॅडम विचारलं की समाजसेवेची आवड जी आहे ती मला काय म्हणते लहानपणापासून. माझे वडील खूप मोठे समाजसेवक होते, म्हणजे त्यांच्या पुढे मी काहीच नाही असं मी म्हणेन. विदर्भामध्ये आमचं छोटंसं खेडं गाव आणि तिथे सोयी सुविधा काहीच नव्हत्या. तिथे बाबांकडे सगळे गावातले लोक प्रश्न घेऊन यायचे आणि बाबा त्यांचे प्रश्न सोडवायचे. त्यांना आर्थिक मदत म्हणा, मानसिक म्हणा, जी काही ती त्यांच्याकडून जेवढी मदत होऊ शकते, आपण म्हणतो ना की गावासाठी वाहून घेतलं असते, असे बाबा होते. आणि लहानपणापासून बाबांचं ते कार्य आम्ही बघून मोठे झालो सगळे. आम्ही जे बहीण भावंड आहोत, भाऊ पण माझे समाजसेवक आहेत, पॉलिटिक्समध्ये आहे. पण बाबांचं मॅडम एक मिनिट ब्रेक करते. तुम्हाला कधी राजकारणात जावं असं वाटलं नाही? नाही म्हटलं, मला खरंच नाही म्हटलं. बाबांनी कधी इन्व्हॉल्व केलं नाही किंवा तिकडे नाही इंटरेस्ट तेवढा डेव्हलप झाला. शिक्षण झाल्यानंतर लग्न झालं आणि लग्नानंतर नवऱ्याचा पण तेवढा साथ मिळाला आणि इथे एरोलीत आल्यानंतर मला माझी जी इच्छा होती की मी काहीतरी करावं, छोटं काहीतरी. आपल्याला आपण एवढ्या मोठ्या महान लेडीज बघतो की त्या काहीतरी करतात आहे आणि असं वाटतं की आपण का नाही करू शकत, त्या करू शकतात तर आपण का नाही. म्हणून आम्ही छोटंसं इथे माझी सखी नावाचं रोपटं लावलं. तिथून आम्ही सुरुवात केली समाजसेवेची आणि ते आता सांगायला खरंच आनंद होईल की त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. अनेक आम्ही सामाजिक उपक्रम त्याद्वारे राबवतो आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की कौटुंबिक पाठिंबा त्याशिवाय करणं शक्य नाही आहे. घरून जर पाठिंबा असेल तरच ती बाई पुढे जाऊ शकते. कौटुंबिक पाठिंबा आणि तीव्र इच्छाशक्ती या दोन्हीही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. राजकीय पाठबळ असताना मॅडम पॉलिटिक्समध्ये जाऊ शकत होत्या, परंतु समाजसेवेचं वेळ मॅडमला होतं, म्हणून त्यांनी समाज सेवेचं व्रत हाती घेतलं. अगदी ते वेगवेगळ्या माध्यमातून असू दे. मॅडम बुरगुंडा म्हणजे भारूड खूप चांगल्या पद्धतीने सादर करतात. त्यातून सामाजिक संदेश त्या आपल्या देशाला पोचवत आहे, ज्याची की समाजाला गरज आहे. ताई, या कार्य करताना तुम्हाला आनंद मिळतो? काही वाईट चांगल्या आठवणी आहेत का या कार्यक्रमाच्या, त्या सांगा आमच्या दर्शकांना. बऱ्याच आठवणी आहेत. वाईट आठवणी म्हणजे मी वाईट जे अनुभव येतात ना मी लक्षातच ठेवत नाही, ती विसरून जाते तेव्हाच्या तेव्हा. बी पॉझिटिव्ह नेहमी मी स्वतःला सांगते बी पॉझिटिव्ह, दुसऱ्यांना पण सांगते बी पॉझिटिव्ह. वाईट अनुभव आल्याशिवाय आपण समोर जाणारच नाही. सगळं चांगलं चांगलं कसं आपलं शक्य आहे ना येणं. म्हणून वाईट अनुभव तर आलेले आहेत बरेच, पण मी ते कधीच लक्षात ठेवत नाही. चांगले अनुभव. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅडमने आपल्याला सांगितली आहे, जोपर्यंत आपल्याला अपयश येत नाही तोपर्यंत यशाची किंमत कळत नाही. कुणीतरी आपल्याला नाव ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. यशाचं शिखर गाठायचं असेल तर आपल्याला अपयश यश पचवायला शिकलं पाहिजे. मान अपमान हा सहन करायला शिकलं पाहिजे. ही खरंच यांच्याकडनं मिळालेली गरुड झेपला आणि गरुड झेपच्या सगळ्या उद्योजक मित्रमैत्रिणींना आम्हाला खूप आनंद झाला
की आम्ही ध्येय प्राप्ती अवॉर्ड अशा महिलेला देतोय ज्यांनी सामाजिक क्षेत्रात खरोखर आपला ठसा उमटलेला आहे. मॅडम गरुड झेपच्या 7, 8, 9 ऑगस्ट या कार्यक्रमाला आपल्या सगळ्या मैत्रिणीसोबत नक्की उपस्थित राहा. अजून एक अनोखं अभियान आम्ही या एक्झिबिशनमध्ये 9 तारखेला सुरू करणार आहोत. ते म्हणजे स्त्री शक्तीला व्यसन लागलेली कीड आणि व्यसनमुक्त होण्यासाठी उपाययोजना या अभियानाची, राष्ट्रस्तरीय अभियानाची सुरुवात आपण या ऐरोली प्रभागातून 9 तारखेला करणार आहोत. आपण सगळ्या माता जागरूक होऊयात आणि स्त्री शक्तीला, मातेला जी कीड लावण्याचा प्रयत्न ज्या कोणी महिला करतायत त्यांना व्यसनापासून परावृत्त करूयात, त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्या आया एकत्र येऊयात आणि अजून समाजात स्त्रिया जन्माला येणार नाही याची दक्षता आपण घेऊयात. सुजलाम सुफलाम भारत मातेचं दर्शन ज्यांच्या रूपात घडावं, ज्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलं, ते सावित्रीबाईंचं स्वप्न आपण साकार करूयात. चला तर मग भेटूयात 7, 8, 9 ऑगस्ट ऐरोली. आम्ही तर येतोच आहोत, तुम्ही पण नक्की या. 7, 8, 9 ऑगस्ट भानुशाली हॉल, सेक्टर 19 ऐरोली इथे नक्की या, खरेदी करा आणि एन्जॉय करा. थँक्यू.